संग्राम जगतापांचा विकास पॅटर्न पुन्हा चर्चेत. गुलमोहर रोड होणार सुपर मॉडेल रोड. अहिल्यानगरचा व्हीआयपी रोड तयार होतोय. गुलमोहर रोडवर मोठी हालचाल सुरू. अहिल्यानगर शहरातील पहिले उपनगर म्हणून ओळख असलेल्या गुलमोहर रोड परिसरात आता विकासाची मोठी लाट आली असून आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून रस्ता कार्पेट लेअरच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. वाढती लोकवस्ती, वाढत्या समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आता गुलमोहर रोडला थेट मॉडेल रोड म्हणून विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दरम्यान संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत परिसरातील रस्ते, सुविधा आणि विकास कामांना वेग दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिकांना आता मोठा दिलासा मिळत असून काम बोलतंय अशा प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत. शहरात विकासाची नवी घोडदौड सुरू असताना गुलमोहर रोडचा बदल हा आता चर्चेचा विषय ठरत आहे. महापौर ज्योती गाडे यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी उपस्थित होते. स्थानिकांनी या कामाचं स्वागत केलं आहे आणि संग्राम जगतापांनी विकासाचा शब्द खरा करून दाखवला अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील आपला जे सर्वात पहिलं उपनगर निर्माण झालं ते गुलमोहर रोडचा परिसर निर्माण झाला आणि या गुलमोहर रोडच्या परिसरामध्ये या रस्त्याचा कार्पेट लेअरचा कामाचा शुभारंभ आज आपल्या महानगरपालिकेचे महापौर असतील, सर्व पदाधिकारी असतील, या भागातले नगरसेवक असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलेला आहे. निश्चित आपण पाहतो की शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं विकासाची घोडदौड होत असताना, या रस्त्यांचं चांगल्या प्रकारचे जाळा निर्माण होत असताना या माध्यमातून लोकवस्ती देखील सातत्याने विकास कामांमुळे वाढत चाललेली आहे. मग शहराचे सगळेच उपनगर म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर नागापूरचं उपनगर असेल, बोलेगावचं उपनगर असेल, तर तिथून तपोवन रोड, पैठण रोड, गुलमोहर रोड, याच प्रकारे बुडगाव रोड परिसर असेल, सारथनगर परिसर असेल किंवा केडगावचे उपनगर असतील किंवा कल्याण रोडचा परिसर असेल, सगळेच उपनगर आपल्याला झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळतात. त्याचं एकमेव कारण आहे की शहरामध्ये सगळे नगरसेवक असतील, सगळेच जेवढे लोकप्रतिनिधी असतील, महानगरपालिके सगळे नगरसेवक असतील, सगळ्यांच्या पुढाकारातनं त्या परिसरामध्ये चांगलं विकासात्मक काम उभं राहतंय. आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या शहरामध्ये याच गुलमोहर परिसरामध्ये पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देखील इथं स्ट्रीट लाईटचा देखील लोकार्पण सोहळा झाला आणि त्यावेळेसपासून एक चांगला कुठंतरी परिसर, तसं पाहायला गेलं तर बरेच रस्ते हे कमर्शियल आहेत, म्हणजे इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील किंवा व्यावसायिक मोठं जाळं असतं, पण गुलमोहर रोड हा परिसर आतापर्यंत तरी रेसिडेन्शियल परिसर म्हणून ओळखला जातो. इतर मोठी सगळी लोकवस्ती रहिवासा करता आहे. म्हणून या परिसरामध्ये एक चांगलं परिसर झाला पाहिजे, त्याच्याकरता सगळेच महापौर असतील किंवा नगरसेवक बोरकर जे असतील, ऋग्वेदजी गंधे असतील, हे सगळे मंडळी या प्रभागामध्ये सातत्यानं नागरिकांच्या प्रश्नांकरता उपलब्ध असतात आणि त्याच माध्यमातून कुठेतरी हे सगळं काम आता पुढे जातंय. तर मनापासून या सगळ्यांना मी त्यांच्या पुढील कामाकरता, पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. प्रभाग क्रमांक 3 मधील प्रमुख रस्ता गुलमोहर रोड, जो आज हा आपल्या सावडी उपनगरातील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जातो, ज्याचं आज आपण बघितलं तर संग्राम भाईंच्या माध्यमातून आज आपण रस्त्याचं काम सुरू केलं होतं आणि आज त्याचं अंतिम लेअरचं काम आज हे पूर्णत्वास प्रत्यक्षात येतंय. आज जर बघितलं तर प्रभागामध्ये संग्राम भाईंच्या माध्यमातून असंख्य रस्त्यांचं मोठं जाळं हे निर्माण झालंय आणि गुलमोहर रोड ही प्रामुख्याने समस्या असल्याने गुलमोहर रोडचा रस्ता पूर्णत्वास येऊन एक स्ट्रीट लाईटचे आता गेल्या काही महिन्यापूर्वी उद्घाटन झालं आणि प्रकाशमय झालंय. तर आज मी आमदार संग्राम भाईंचे नगरसेवक म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो नागरिकांच्या वतीने. आज आमच्या प्रभागामध्ये त्यांनी रस्त्याची कामं असतील, बाकीचे विविध विकास कामं असतील तर सर्वांना भरघोस निधी दिला आणि आज इथं कार्यक्रमासाठी सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित राहिले, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.